आजच्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी करायची हे बघणार आहोत। आणि अशी झणझणीत रस्सा भाजी असल्यावर त्याच्यासोबत गरम गरम भाकरी ही हवीच। आणि ही रस्सा भाजी बनवताना यामध्ये एक मसाला वापरलेला आहे ज्यामुळे ही भाजी छान मिळून येते। तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघत राहा। या ठिकाणी मी 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर हे शेंगांचं जे साल आहे ते इथे आपल्याला सोलून घ्यायचे। तर त्यासाठी इथे या शेंगांचा साल कशा प्रकारे सोलून घ्यायचं ते मी इथे थोडक्यात दाखवते। शेंगांचे असे छोटे तुकडे करायचे, फार छोटे नाही, खाता येतील साधारण त्या आकाराचे इथे तुकडे करून घ्यायचे आणि अशा प्रकारे ह्या शेंगांचं साल काढून घ्यायचे। शेंगांची साल काढून झाली की हे कट केलेले जे तुकडे आहेत ते एका बाउलमध्ये ठेवायचे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून ठेवायचे। तर हे पहा इथे मी अशा प्रकारे ह्या ज्या शेंगा आहेत त्या इथे सोलून घेतलेल्या आहेत। आता या भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे। तर त्यासाठी इथे घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा, खोबरं, लसूण, आलं, एक चांगला पिकलेला लालबुंद टोमॅटो, कोथिंबीर आणि या ठिकाणी मी येसूर मसाला वापरलेला आहे। तर येसूर मसाला कसा करायचा याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, पण तुमच्याकडे जर येसूर मसाला नसेल तर मग त्याऐवजी तुम्ही इथे डाळवं किंवा मग तांदूळ भाजून ते वापरलेत तरी पण चालेल। आता ह्या सगळ्या जिन्नसांपैकी आपल्याला जे कांदा आणि खोबरं आहे ते भाजून घ्यायचे। तर कांदा भाजून घेण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाळी ठेवली आणि कांदा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला या जाळीवर ठेवून चांगला भाजून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावर भाजून घेतलात तरी पण चालेल। आता कांदा भाजायला थोडं जास्त वेळ लागतो, खोबरं लवकर भाजलं जातं, तर मी इथे खोबरं देखील लगेच भाजून घेते। तर खोबरं देखील इथे भाजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर हे पहा खोबरं इथे लगेच खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता जो कांदा आहे तो आपण इथे भाजण्यासाठी ठेवून देऊयात। तर कांदा देखील इथे चांगला भाजलेला आहे। आता हा कांदा काढून घेऊयात आणि मगाशी जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत आणि जो टोमॅटो होता तो देखील इथे कट करून ठेवलेला आहे। तर आता हे सगळे जे जिन्नस आहेत जे आपल्याला वाटणात वापरायचे ते इथे तयार आहेत। हे सगळे जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि चांगले बारीक वाटून घ्यायचे। तर मिक्सरच्या भांड्यात हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर वाटताना अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आणि मग हे सर्व जिन्नस एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि जो येसूर मसाला आपण केलेला आहे तो देखील ह्या मिक्सरच्या भांड्यातच टाकून सगळ्या जिन्नसांसोबत वाटून घ्यायचा आहे। तर हे पहा इथे जे भाजीसाठीचं वाटण आहे ते इथे तयार झालेलं आहे। आता इथे कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण जे वाटण मगाशी करून घेतलेले ते सगळं वाटण ह्या तेलामध्ये टाकायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर अगदी 5 ते 7 मिनिटाचंच हे वाटण जे आहे ते चांगलं तेलामध्ये परतलं जातं आणि हे पहा इथे वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता हे जे वाटण आहे हे मला एवढं लागणार नाही आहे, त्यामुळे मी यातलं अर्ध वाटण तरी काढून ठेवते आणि जे राहिलेलं आहे त्यामध्ये ही भाजी करून घेणार आहे। हे वाटण तुम्ही असंच एखाद्या चांगल्या डब्यात भरून, हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये अगदी महिनाभर जरी ठेवलं तरीसुद्धा टिकतं किंवा दुसऱ्या कुठल्याही भाज्यांना तुम्हाला लगेचही वापरायचं असेल तरी देखील वापरू शकता, कारण हे आपण तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे। तर त्यामध्ये इथे घेतलेली हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि धने पावडर, हे सर्व पावडर मसाले यामध्ये टाकायचे। आता तुम्हाला भाजी कितपत तिखट करायची, कितपत झणझणीत हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्या पावडर मसाल्यांचं प्रमाण घ्यायचं आहे। आता हे पावडर मसाले ह्या वाटणामध्ये टाकल्यानंतर ते पण 1-2 मिनिटासाठी ह्या मसाल्यासोबत परतून घ्यायचेत। आणि हे पावडर मसाले यात परतून झाले की आपण मगाशी जे शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या शेंगा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। शेंगा ह्या वाटणात टाकल्यानंतर त्यासुद्धा 1 मिनिटासाठी ह्या वाटणासोबत थोड्याशा परतून घ्यायच्या। शेंगा वाटणामध्ये परतून झाल्या की यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये ह्या शेंगा शिजण्यासाठी आणि रस्सा कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर सुरुवातीला ह्या रश्श्याला चांगली उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा। चांगली उकळी आली की त्यानंतर मग गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम करायची। ह्या शेंगा शिजतायत तोवर आपण ह्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त गरम गरम अशी भाकरी करून घेणार आहोत। तर भाकरी करण्यासाठी इथे मी 1 भाकरी करायची, तर त्यासाठी 1 वाटी पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे। तर इथे 1 वाटी पीठ घेतले भाकरीसाठीचं आणि आता ह्याची पटकन भाकरी करून घेते। आता हे जे भाकरीचं पीठ आहे हे चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे जी भाकरी आहे ती चांगली मऊसूत पण येते आणि चांगली चवीला पण लागते। तर इथे भाकरी आता करण्यासाठी तव्यावर टाकलेली आहे। तवा जो आहे तो देखील चांगला गरम असला पाहिजे, म्हणजे जी भाकरी आहे ती दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजली जाते आणि शिवाय फुगते पण छान।
तर इथे मी ही भाकरी जी आहे ती करून घेतलेली आहे आणि ही भाकरी चांगली टम्म फुगलेली आहे। तर भाजीसाठीची जी गरम गरम भाकरी आहे ती इथे तयार झालेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा आता आपण चेक करूया शिजल्या आहे की नाही। तर हे पहा शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या इथे छान तयार झालेल्या आहेत, मस्त त्याला तरीसुद्धा आलेली आहे आणि शेंगा पण अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आपण चेक करूयात। तर हे पहा शेंगा इथे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, फार जास्तही शिजला नाही किंवा कच्च्याही राहिलेल्या नाही आहेत। तर अशी ही झणझणीत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी नक्कीच करून बघा आणि गरम गरम भाकरीसोबत त्याचा आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।